प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी हे व्रत साजरे केले जाते. हे व्रत फार प्राचीन आहे. भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते. हे सर्व श्रुत आहे. त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघा मुलासारखे वागावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख आहे. हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात, तर काही इच्छापूर्तीसाठी केली जातात. संकष्टी चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते, असा अनेक भाविकांचा अनुभव आहे. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. यामागे कोणती कथा आहे? चतुर्थीचं व्रत जर तुम्हाला थांबवायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, त्याची योग्य पद्धत कोणती आहे, यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे. खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो बघू शकता.